निमय, आमची अपॉइंटमेंट होती आज डॉक्टरांबरोबर. एक मिनिट. हो 10 वाजताची. या राईट. हॅलो डॉक्टर, ते अमेरिकेचे मिस्टर आणि मिसेस लिमे आलेले आहेत. 10 वाजताची अपॉइंटमेंट आहे. ओके, मी घेऊन येते त्यांना आत. या. या. डॉक्टर. हॅलो डॉक्टर. हॅलो. हॅलो. मी प्रबोध निमय. ही माझी पत्नी नीना. हे डॉक्टर पटेल. हॅलो डॉक्टर. हाऊ आर यू? बसा. तुम्ही चहा कॉफी काय घेणार? नो थँक्स ॲक्च्युली. नाही. डॉक्टर, आपलं बोलणं झालं होतं मागच्या महिन्यात. होय हो, तुमची यूएसची फिजिशियन डॉक्टर सुजान ओकर त्यांनीच रिफर केले ना तुम्हाला? हो करेक्ट. त्या सगळं सविस्तर बोलल्या आहेत ना तुमच्याशी? हो, तुमचे रिपोर्ट्स तिने आपल्या कमेंट्स आणि निरीक्षणासकट पाठवले आहेत. आय हॅव गॉन थ्रू ऑल ऑफ दॅम. पण तरी पण मी तुम्हाला तपासू शकते का? ओके. हो शुअर. ओके. सिस्टर, पेशंटला एक्झामिनेशनसाठी तयार करता का? हो. ओके. मिस्टर प्रभू, तुम्ही थोडं बाहेर बसता का? मी लवकरच बोलवते. येस येस शुअर. बाय द वे डॉक्टर, प्लीज कॉल मी पी. खुश. थँक्यू. PCOD, 4 ovarian trees, treatment 750 mg estrade since last 5 years. Estrade for last 5 years. मीना, तुला एक सत्य सांगायचं आहे, पण सांगणं खूप अवघड आहे. परिस्थिती फारशी आशादायक नाहीये. डॉक्टर, तुम्हाला असं म्हणायचंय का की मी कधीच आई होऊ शकणार नाही? येस डॉक्टर. आपण सोनोग्राफीचा काय निष्कर्ष आहे त्याबद्दल बोलू. आपण आर्टिफिशियल इन्समेशनचा प्रयोग करू शकतो, पण तुमचं गर्भाशय त्याला रिस्पॉन्ड करील असं वाटत नाही, आणि त्यासाठी तुम्हाला 2 महिने तरी राहावं लागेल. 2 महिने? ते अजिबातच शक्य नाही आहे डॉक्टर. आपण किती येते? 20-25 फार फार तर 20-25 दिवस आहोत आम्ही इथे. तेवढ्यात काही दुसरा पर्याय असेल तर बघा प्लीज. डॉक्टर, हे मिस्टर पीसचे सिमेन आणि इतर रिपोर्ट्स सगळे अतिशय उत्तम आहेत. मग असं असेल तर माझ्या प्रदीर्घ अनुभवावरून मी तुम्हाला सरोगसी हा उत्तम पर्याय आहे असं सुचवेन. तुमचं काय म्हणणं आहे डॉक्टर पटेल? मी तुमच्याशी सहमत आहे डॉक्टर. मॅडम, तुम्ही आणखी एकदा गर्भधारणा होण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे आणखी एका यातना चक्राला सामोरं जाण्यासारखं आहे. त्या वेगवेगळ्या इंजेक्शन्सचा प्रोटोकॉल, पुन्हा गोळ्यांचा कोर्स, आर्टिफिशियल इन्क्युबेशन ऑफ एम्ब्रियोज, खूप लांबलचक आणि त्रासदायक प्रक्रिया आहेत ही सगळी. आणि एवढं सगळं करून मूल होण्याची शक्यता 12 ते 15%. हॅलो, हां ट्रान्सफर कर. हां डॉक्टर शाह बोला. हो, माझ्यासमोर पेशंट आहे. ओटी मध्ये आहात का तुम्ही? हां, फक्त माझं मत हवं आहे. हां हां ठीक आहे. हां मी येते लगेच. ओके ठीक आहे. मिस्टर पीठ, मला एक इमर्जन्सी केस आली आहे. तुम्ही बसा, मी आलेच.
निर्णय आपण पक्का करून टाकायचा का? तुला काय वाटतंय? नाही का नीना, मला नाही पटत आहे. म्हणजे कळतंय पण वळत नाही असंच म्हणायचंय ना तुला? आपलं मूल दुसऱ्या कुठल्या तरी अनोळख्या स्त्रीच्या पोटात वाढेल ही कल्पना सहन होत नाहीये तुला? अगं त्यापेक्षा एखादं मूल दत्तक घेऊ ना आपण, काय प्रॉब्लेम आहे? दोघं मिळून छान संस्कार करू त्याच्यावर. आपलं स्वतःचं मुलं आहे असं समजून प्रेमाने वाढवू. सरोगसीने जन्मलेल्या मुलामध्ये दुसऱ्याच कुठल्या तरी स्त्रीचे अंश असतील ही खंत पोखरते आहे का तुला? अरे पण नीट विचार कर, बायोलॉजिकली आपणच त्याचे पालक असणार आहोत. बायोलॉजिकली असेल, पण त्यामध्ये कोणत्या तरी एका अनोळखी बाईचा अंश सुद्धा असेल. ते थोडीच कळणार आहे आपल्याला कसं असेल. नाही कळलं म्हणून काय होणार आहे? हे बघ, दत्तक घेतलेल्या मुलाचे DNA आपल्याशी अजिबातच जुळणार नाहीत आणि म्हणून त्यामुळे मनापासून ते आपल्याला कधीच आपले आई वडील मानू शकणार नाही. नकळत एक दुरावा राहणारच त्याच्यात आणि आपल्याही मनात. हे बघ नीना, आणि अरे शिवाय मूल दत्तक घेणं इतकं सोपं वाटलं का तुला? किती नियम आहेत, किचकट कायदे आहेत, बरीच वेळखाऊ प्रक्रिया आहे ती. नीना ऐक. अरे त्यापेक्षा सरोगसीनं जन्मलेलं मूल हे आपलं असेल आणि म्हणून मला दत्तक मुलापेक्षा ते जास्त आपलंसं वाटू शकेल. बघ तुला पटतंय का? हे बघ ऐक, तू शांत डोक्याने विचार कर. जेमतेम 9 महिने नाही ते दुसऱ्या कोणाच्या तरी पोटात वाढणार आणि एकदा या जगात आलं की ते आपलंच असणार आहे. देवकीने कृष्णाला जन्माला घातलं पण वाढवलं आयुष्यभर यशोदेनेच ना. अरे मग इथे तर मीच त्याची खरी आई असणार आहे. येस मॅम. मग काय पटतोय का तुम्हाला सरोगसीचा पर्याय? नाही म्हणजे नीनाला सुद्धा? हो ठीक आहे डॉक्टर, पण आता या सगळ्याची सुरुवात कशी आणि कुठून करायची सांगाल का प्लीज? ती सगळी प्रोसिजर तुम्हाला डॉक्टर पटेल समजावून देते. आमच्याकडे आमच्या हॉस्पिटलमध्ये UKहून इंटरनॅशनल इमिग्रेशन आणि नॅचरलायझेशनमध्ये स्पेशलायझेशन केलेले एक वकील आम्ही ठेवले आहे इन हाऊस रिटर्नशिपवर. ओके. इथं जन्मलेल्या प्रत्येक बाळाला कायमस्वरूपी परदेशात स्थायिक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे त्याबाबत ते एकदम तज्ज्ञ आहेत. शिवाय सरोगसीसाठी तयार असणाऱ्या स्त्रियांची यादी पण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसंच अगदी नव्याने सरोगसी करता तयार असलेल्या स्त्रिया निवडायच्या असतील तर ती शोधून देणारी एजंटही आमच्याकडे आहे. तेव्हा तुम्ही फक्त सांगा, एका छताखाली सगळी कामे होऊन जाईल. अरे वा, हे तर खूपच इम्प्रेसिव्ह आहे डॉक्टर. चला तर मग लगेच कामाला चालू करू आपण. हो. डॉक्टर पटेल, तुम्ही ह्यांना ऍडव्होकेट झिनतच्या तिथं घेऊन जा. ठीक आहे. हो ओके. चला मग ओके. तुम्ही. Yeah. ओके. 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 हा आहे तुमच्या कॉन्ट्रॅक्टचा मसुदा. तुम्ही पण एक कॉपी घ्या. हो डॉक्टर. करारामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की तुम्ही म्हणजे मिस्टर प्रबोध लिमय व सौ नीना लिमय, पार्टी ऑफ द फर्स्ट पार्ट, यांचे फर्टिलाइज्ड एम्ब्रियोज मिसेस नूर बेगम, पार्टी ऑफ द सेकंड पार्ट, यांच्या गर्भाशयात सरोगसी पद्धतीने मूल निर्माण करण्याकरता वापरले जातील. तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. सरोगसीच्या संपूर्ण प्रोसिजरचं वर्णन यामध्ये दिलेलं आहे. थोडं क्लिष्ट आहे पण इमिग्रेशन ऑफिसर्सनी मान्य केलेला स्टँडर्ड मसुदा आहे हा. शेवटी बाळाच्या इमिग्रेशनचा प्रश्न असतो, पण पुढे मागे इमिग्रंट मुलाची नैसर्गिक माता म्हणून सरोगेट आई देखील कायदेशीररित्या इमिग्रेशनसाठी अर्ज करू शकते, तेही स्वतःच्या मुलांसकट. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, नाहीतर खूपच कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात या सगळ्या गोष्टी. अर्थातच त्या तशा होऊ नयेत म्हणून इमिग्रेशन आणि कॉन्स्युलेट ऑफिसर्स खूपच सजग असतात. पुढे क्लॉज ए मध्ये दिल्याप्रमाणे अशा पद्धतीने झालेलं मूल, मुलगा अथवा मुलगी, लगेचच तुमच्या ताब्यात देण्यात येईल. बरं, आता पुढचे मुद्दे आर्थिक व्यवहारांबद्दल. येस. आता त्या स्त्रीबद्दल वाटणारी कृतज्ञता म्हणून काही पैसे तुम्ही तिला भेट देणे अपेक्षित आहे. मला वाटतं तुमच्या बाबतीत ती रक्कम $5,000 इतकी तरी असेल. ती रक्कम करार करणारे तुम्ही म्हणजे सौ नीना आणि श्री प्रबोध लिमय यांनी मिसेस नूर बेगमला द्यायची आहे. त्याचाही तपशील सोबत जोडलेला आहे.
तपशिलाप्रमाणे करारावर सही करताना 10% रक्कम तुम्ही नूरला द्यायची आहे, गर्भधारणेनंतर 50% आणि उरलेली प्रसूतीच्या वेळी. सर्व तपशील ॲनेक्स्चर ए मध्ये दिलेला आहे. तुम्ही व्यवस्थित वाचून आणि समजून घ्या. काही अडलं तर मग विचारा. मॅडम, हे म्हणजे तुमचं एखादं बिल्डिंग कॉन्ट्रॅक्ट सारखं आहे. म्हणजे बुकिंगच्या वेळी 10%, नंतर 20%, 50%, मग फ्लॅटची ॲक्च्युअल डिलिव्हरी मिळाल्यानंतर राहिलेले पैसे, नाही का? आय लाईक युअर सेन्स ऑफ ह्युमर मिस्टर प्रबोध. बरं मॅडम, तुम्ही बाकीची माहिती देता? हो. सरोगसीच्या सर्व प्रोसिजरचे चार्जेस आमच्या हॉस्पिटलचे 15 लाख रुपये. या रकमेत त्या स्त्रीचा आमच्या हॉस्पिटलमध्ये राहण्याचा आणि नॉर्मल डिलिव्हरीचा खर्च समाविष्ट आहे. आणि हो, वैद्यकीयदृष्ट्या जर काही गुंतागुंत निर्माण झाली तर त्याचे पैसे वेगळे, ते केस टू केस ठरतील. आणि हो, या व्यतिरिक्त माझी फी $4,000 इतकी. आवश्यक ते कागदपत्रे, स्टॅम्प ड्युटी, ॲफिडेव्हिट्स, अटेस्टेशन्स या इतर सगळ्या कायदेशीर गोष्टी पूर्ण करण्यासाठी $1,000 वर खर्च म्हणून लागते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नूर बेगमशी बोलणी करण्यासाठी आणि तिला या सरोगसीसाठी तयार करण्यासाठी वालजाबेन नावाच्या मध्यस्थांचे चार्जेस साधारणतः 40 ते 50,000. ती या बाबतीतली ब्रोकरच आहे असे समजा. तिला किती पैसे द्यायचे हे मात्र तुम्ही त्यांच्याशी बोलूनच ठरवा. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या स्त्रीची याआधी सुरक्षित आणि सुरळीत प्रसूती झालेली आहे अशी स्त्री जर सरोगसीसाठी मिळाली तर हे काम यशस्वीरित्या पूर्ण होण्याची खूपच जास्त शक्यता असते. नूर ही 3 मुलांची आई आहे. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नूरच्या बाबतीतली, तिची पहिली मुलगी थोडी मतिमंद आहे, पण वैद्यकीयदृष्ट्या त्यांचा इतर बालकांवर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही. तिची इतर मुले अत्यंत नॉर्मल आणि अतिशय चुणचुणीत आहेत. आमच्या दृष्टीने नूर इज द बेस्ट कॅन्डिडेट वी करंटली हॅव. पण तरी निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. दॅट्स फाईन डॉक्टर. वी फुल्ली ट्रस्ट युअर प्रोफेशनल जजमेंट. डॉक्टर, आम्हाला थोडा वेळ द्याल का विचार करायला? येस, शुअर. पीठ, अरे काय झालं? कसला विचार करतोयस? नीना, तुला या सगळ्याचं कितीही कुतूहल वाटत असलं ना तरी खूप खर्चिक आहे बरं काय. आपलं मूल पाहिजे असा हट्ट आहे आपला, पण त्यासाठी एवढा खर्च? अगं, त्यापेक्षा एखादं मूल दत्तक घेऊया ना आपण. काय प्रॉब्लेम आहे? पीठ, अरे स्वतःचं मूल असण्याची तुला किती ओढ आहे याची कल्पना आहे मला. आणि अरे तू पैशांचा विचार काय घेऊन बसलास? सरोगसीनं आपल्याला आपलं मूल मिळणार आहे. बरोबर आहे तुझं नीना. करू आपण मॅनेज काहीतरी. मग मिस्टर पीठ, काय ठरलं तुमचं? हो डॉक्टर, आपण चालू करू प्रोसिजर. ओके, गुड. हे घ्या सिमन सॅम्पल करिता. आणि हो, आता कुठलीही काळजी करू नका. तुमचं मन पूर्णपणे शांत असणं खूप जास्त महत्वाचं आहे. फक्त सिमन कलेक्ट केल्यानंतर ते अर्ध्या तासाच्या आत लॅबोरेटरीमध्ये आणून द्या म्हणजे झालं. आमची लॅब 24 तास उघडी असते. ओके. हो हो डॉक्टर, लिमॅनची केस अपवादात्मक आहे हे पटतंय मला. त्या पद्धतीने एकदम 3 बाळ जन्माला येणं ही दुर्मिळ गोष्ट आहे, हेही खरंय. पण तुम्ही करार बघा ना, करारामध्ये स्पष्टपणे लिहिलंय अशा पद्धतीने जन्माला येणारं मूल म्हणजे एकच मूल असं अध्याहूत आहे. एकापेक्षा जास्त मुलांसाठी हा करार वैध नाही. पूर्णपणे नव्याने ड्राफ्ट करावा लागेल आपल्याला. त्यापेक्षा याच कराराला एक पुरवणी करार जोडला तर चालणार नाही का? नाही नाही, ती खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. 3 पासपोर्ट, प्रवासाची 3 वेगवेगळी कागदपत्रे, खूपच किचकट आणि वेळखाऊ काम आहे ते. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, एम्बेसी मधील अधिकारी शब्द काळजीपूर्वक तपासतात. म्हणजे तुझे चार्जेसही तिप्पट करणार तर तू? का? तुम्ही या कामाचे दाम तिप्पट घेणारच आहात ना? बरं ते राहू दे. हा, तुझं काय वाढजाबेन? त्या नूरशी बोलणी झाली का? तिचे पण दाम आता वाढलेच असेल ना? आता ओघानं चालत हो ते. अव, ही गरीब माणसं पैशांसाठी काय वाटेल तर करायला तयार होत्यात. आपल्या किडनीसारखे अवयवही ऐकत्यात.
ती नूर लाख मागलो 20-25 हजारात मी मॅनेज करू तिला आपण. 20,000च्या वर एक छदामही मिळणार नाही तिला. आणि ते ज्यांना उड्याला पटवावं लागल ते आज काय दारू मटण खाऊ घालावं लागल, त्यासाठी आणखी 15-20 हजार. हे जरा जास्तच होत आहे हा. थोडं समजून घ्या डॉक्टर बाई. अव सगळे पत्ते सगळे कार्ड यू सी त्याच्या हातात. पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना त्याच्यासाठी. बरं, त्या नूरशी आणि तिच्या नवऱ्याशी काय आणि कसं बोलायचं ती तुझी जबाबदारी. आणि मी मॅडम माझं इथे तर प्रत्येकाला भरपूर बोनस मिळतो या. 10,000 बक्षीस मिळेल तुला. फक्त 10,000? अव मी तर 2 लाखांची अपेक्षा करतेय. ती नूर एका बाळाला नाही 3 बाळांना जन्म देणार आहे. तुम्ही सगळेच ती पटाकारणी करताय. अहो ह्या गरीबाकडे हो पण बघ की हो बाई. नॉनसेन्स. यामागे आम्हा डॉक्टरांचे कष्ट आहेत, कौशल्य आहे, ध्यान साधना आहे. तू असं वेगळं किंवा जास्तीचं काय करणार आहेस ग? बोलणी मेजॉरिटी असून मायनॉरिटीचं सरकार आणलंय आमच्या बाबानं महाराष्ट्रात बोलणी करून नूरला समजवणं, एका वेळी 3 बाळांना जन्म द्यायला तयार करणं ही काही सोपी गोष्ट नव्ह डॉक्टर. तिच्या जीवाला खूप धोका आहे, पण तो कसा नाही हे समजवणं, शिवाय तुमचे ते कष्ट कौशल्य ज्ञान साधना सगळं पोचवायला हवं की न ग तिच्यापर्यंत. फार अवघड आणि नाजूक काम आहे. शब्द अगदी तोलून मापून वापरावं लागतील. तुम्हाला काय ते एखादी खोली भाड्याने घेण्यावानी सोपं वाटलं का काय हे काम? दिले 1 लाख रुपये दिले, पण तेवढेच हा. चल लाग कामाला. डॉक्टर पटेल, तुम्ही त्या लिमये दाम्पत्याला भेटा. त्यांना ह्या जास्तीच्या खर्चाबद्दल सांगा आणि त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते बघा. मॅडम, त्यांची काळजी तर तुम्ही करूच नका. मूल होणार या विचारानेच ते इतके आनंदी आणि उत्साही झालेले आहेत. त्यांची काहीच हरकत नाहीये तिप्पट पैसे खर्च करण्याची. म्हणजे चाचपणी केलीस तर नाही मॅडम, म्हणजे मला असं वाटतंय बहुधा नसावी. कळतंय मला, कळतंय. पण मॅडम, खरा प्रश्न आहे तो मेडिकल काउन्सिलच्या प्रतिनिधीचा. म्हणजे एक अबॉर्ट करावा असा आग्रह आहे का त्यांचा? हो ना मॅडम. निव्वळ मूर्खपणा आहे हा त्यांचा. त्यांना माहित नाही की सिझरियन ही सुरक्षित पद्धती आहे म्हणून. आईच्या जीवाला जर धोका असेल तर गर्भधारणेपासून 7 आठवड्यांच्या आत एक मूल अबॉर्ट करण्याचा निर्णय योग्य या मेडिकल प्रोटोकॉलचा दाखला देत आहेत ते. त्या मेडिकल काउन्सिलच्या माणसाला पटवणं एवढा एकच प्रॉब्लेम नाहीये. त्या प्रतिज्ञापत्रावर साक्षीदार ऑफिसर म्हणून सही करायला मॅजिस्ट्रेटही फारसा तयार नाहीये. या प्रकारात जर त्या बाईचा मृत्यू झाला ना तर मोठा घोटाळा होईल अशी भीती वाटतेय त्याला. आणि स्कॅन्डलचं स्वरूप देतील हे चॅनलवाले. त्याचं काय करायचं? भीती काय आहे त्यात? रोजच काम आहे माझ्याकरता. मी या केसमध्ये माझा 30 वर्षाचा अनुभव आणि कौशल्यपणाला लावलाय. यात जर आपल्याला यश मिळालं तर आपल्या हॉस्पिटलचं नाव किती मोठं होईल, आपल्याला किती प्रसिद्धी आणि मान मिळेल याची कल्पनाही करू शकता का तुम्ही? सरोगसी पद्धतीने एकाच वेळी 3 बाळांना जन्माला आणणे ही या हॉस्पिटलची पहिलीच केस असेल. तरी पण कोणताही धोका पत्करणे योग्य ठरणार नाही. कळतंय मला. डिसिजन इज टू अबॉर्ट 1 fetus. श्वास घे, सोड. श्वास घे, सोड. घे, सोड. रोजची औषधं घेऊन झाली का? हो डॉक्टर. तुला नियमितपणे चालण्याचा पण व्यायाम सांगितलेला आहे. खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला सांगितलेलं आहे. हे सगळं रोज न चुकता करते आहेस ना? हो डॉक्टर, अगदी नियमित. हे बघ, तुला आता स्वतःची आणखीन जास्त काळजी घ्यायला हवी आहे ग बाई. तुझी जबाबदारी आता दुपटीनं वाढलेली आहे, विसरू नकोस. दुपटीनं? मला वाटलं आता तिप्पट जबाबदारी आहे माझ्यावर. बरोबर आहे ग तुझं.
पण नूर, आपल्याला तिसऱ्या बाळाबद्दल आणखी नीट विचार करण्याची गरज आहे. का? काय झालं? तिन्ही बाळ व्यवस्थित आहेत ना डॉक्टर? काळजी करण्यासारखं काही घडलंय का त्यांच्या बाबतीत डॉक्टर? खरं काय ते मला सांगा डॉक्टर. अगं शांत हो बरं. हे बघ, काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तुझ्या तिन्ही बाळांची वाढ उत्तम होत आहे. पण वैद्यकीय दृष्ट्या आम्हाला काही गुंतागुंते जाणवते आहे. हे बघ, परवाच्या सोनोग्राफीचे रिपोर्ट आम्ही नीट एकदा बारकाईने तपासले. त्यावरून आम्हाला असं वाटतंय की पोटात अशी 3 बाळं वाढवणं हे तुझ्यासाठी खूप धोकादायक आहे. या 3 बाळांना जन्म देता देता तुझा मृत्यू पण होऊ शकतो. याबद्दल खात्री आहे का तुमची डॉक्टर? अहो, एका वेळी 4 मुलांना जन्म देऊनही ठीकठाक असणाऱ्या आया आहेतच ना. पण त्यात धोका नव्हताच असं नाही आहे नूर. आणि हे बघ, फिटस अबॉर्ट करायची प्रक्रिया एकदम छोटीशी आहे. एक सूक्ष्मशी सुई गर्भात टोचायची की झालं काम. भूल देण्याची सुद्धा आवश्यकता नाही. 20 मिनिटाचं काम आहे ते. यातल्या कुठल्या बाळाला ती सुई टोचणार डॉक्टर तुम्ही? आणि तिघातल्या एकाला निवडण्याकरता तर्कसंगत असा कुठला निकष लावणार सांगा ना. सगळ्यात वर असलेलं बाळ निवडणार? उजवीकडचं, डावीकडचं की मधलं? काळं की गोरं? मुलगा का मुलगी? सांगा डॉक्टर, कोणतं बाळ निवडणार तुम्ही? डॉक्टर, जरा समजून सांगाल का मला? ते सांगणं अवघड आहे नूर. प्लीज समजून घे. ते त्यावेळी असलेल्या परिस्थितीवरूनच आम्हाला ठरवावं लागेल. डॉक्टर, जरा स्पष्टच बोलते. यातल्या प्रत्येक जीवाची किंमत तुमच्यासाठी 15 लाख इतकीच आहे ना? आणि सगळ्या नोटांचे रंग तर सारखेच असतात. त्यांना स्वतःचा असा कुठलाच रंग नसतो. मग माझ्या मुलांच्या बाबतीत हा भेदभाव का? शांत हो, समजून घे. ह्या 3 बाळांना जन्म देता देता तुझा मृत्यू ओढवला तर काय? तुमच्या प्रतिमेला कलंक लागेल असंच ना? भविष्यात माझ्यासारख्या गरजू बायका इथे यायला घाबरतील ही भीती वाटते ना तुम्हाला? एक गोष्ट लक्षात घ्या डॉक्टर, एक आई म्हणून मी माझं गर्भाशय भाड्याने दिले. ते नवीन बाळ जन्माला घालण्याकरता, कुणा मृत अर्भकाला पुरण्याकरता नाही. मॅजिस्ट्रेट साहेब येऊ का? या प्लीज. हे आहेत ॲफिडेव्हिटच्या कॉपीज. एक इंग्लिशमध्ये आणि एक हिंदीमध्ये. ये रहा अंग्रेजी एफिडेविट का हिंदी मसौदा. क्या आपको आपकी वकील साहिबा ने इसमें लिखी हुई हर बात बारीकी से समझाई है? जी साहेब. मॅजिस्ट्रेट साहेब, मी माझ्या पूर्ण शुद्धीत सांगते की ही तिन्ही बाळं सुखरूपपणे या जगात यावीत अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि त्याचे जे परिणाम होतील त्याची पूर्ण जबाबदारी माझी, अगदी माझ्या मृत्यूची सुद्धा. सही करा.
शी इज नो मोर. डॉक्टर काय झालंय? आणि प्रॉब्लेम? सॉरी, आम्ही नूरला वाचवू शकलो नाही. पण तिची तिन्ही बाळं एकदम सुरक्षित आहे. एक थोडं अशक्त आहे, इन्क्युबेटरमध्ये ठेवलं आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. काळजी करण्याची काही गरज नाही. बघूया. हो हो. चल. वडजाबे, तो नूरचा नवरा इथं येऊन काही गोंधळ घालणार नाही या भीतीनं ग्रासलाय मला. तुम्ही त्याची काळजी करू नका ताई. ते काम राहिलं माझ्याकडं. तू पैशाची काळजी करू नकोस वडजाबे, पण पण तो नूरचा नवरा इथं येऊन जास्त गोंधळ घालणार नाही हेच तू बघ. एक छदामही लागणार नाही ताई. तेवढंच झालं तर मी करीन त्यांच्या मुलांचा सांभाळ. त्याची सगळी अंडी पिल्ली माहीत आहेत. एकदा त्यांच्या मुलांची सोय झाली की दुसरं लग्नही करील तो. होय, पण त्या मतिमंद मुलीची काळजी वाटते मला. माझ्यासारख्या अडाणी बाईचं आता डोकं चाललं नसच झालंय हो. नीना? नीना काय झालं? नीना? आपल्या सुखासाठी बिचारा नूरला प्राण गमवावे लागले. नीना, नूर लॉस्ट हर लाईफ ओनली बिकॉज ऑफ मी. नीना, नीना, नीना. असं व्हायला नको होतं. असं व्हायला नको होतं पीठ. सावर स्वतः. अरे आपल्याला बाळं मिळाली, पण पण तिची मुलं मात्र पोरकी झाली रे. असं व्हायला नको होतं पीठ. नीना, 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 नीना. सावर स्वतःला. नीना, सावर स्वतःला. नीना, ऐकतेस का? ऐकतेस का? हे बघ, आतापर्यंत जे काही घडलं त्यातलं आपल्या हातात काहीच नव्हतं. हो की नाही? हो की नाही? हो बरोबर. पण इथून पुढे ते आपल्या हातात असू शकतं. म्हणजे? अरे म्हणजे आपल्या मुलांबरोबरच नूरच्या मुलांची देखील जबाबदारी आपण घ्यायला हवी. हे कठीण आहे, पण आपल्या मुलांबरोबरच नूरच्या मुलांचं देखील भविष्य आपण घडवायला हवं. नीना, खरं सांगू, माझ्याही मनात अगदी हाच विचार चालू आहे. दत्तक? चला, सगळ्या खटपटीचा शेवट मात्र गोड झाला. येस. हे घ्या तुमचे 6 पासपोर्ट्स आणि इतर कायदेशीर कागदपत्रे. तुम्हाला झालेलं टिळक आणि नूरची तुम्ही दत्तक घेतलेली 3 बाळं या सगळ्यांचे. आता कायद्यानं 6 मुलांचे पालक झाला आहात तुम्ही. त्यामुळे अभिनंदन आणि शुभेच्छा.